तुम्ही पण खूप काही करायचं ठरवतात, पण एंड ऑफ द डे काहीच होत नाही. खूप सारे टू डू लिस्ट बनवतात आणि सगळं ठरवतात, की आपण आज काहीतरी करूया, ॲक्टिव्हली काहीतरी प्रोडक्टिव्ह करूया, पण काहीच होत नाही. तर ह्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम सगळी लोकं एकच चूक करतात, ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट करण्याची चूक करतात. पण आपल्याला कशावरती फोकस करायचा आहे, तर एनर्जी मॅनेजमेंटवरती फोकस करायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला कळेल, की टाईम मॅनेजमेंटपेक्षा एनर्जी मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. नमस्कार, मी श्वेता तांबोळी, होलिस्टिक वेल्दी लाईफ अँड ट्रेडिंग सायकोलॉजी कोच. मी हेल्प करते की कसं तुम्ही तुमच्या माइंडसेटवरती, तुमच्या एनर्जीवरती वर्क ऑन करून तुम्हाला जे रिझल्ट पाहिजे आहेत ते तुम्ही मिळवू शकता. जे गोल्स आहेत ते तुम्ही अचीव्ह करू शकता. ओके. सो आज आपण बघतोय की का एनर्जी मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल समजा दोन लेडीज आहेत, दोन महिला आहेत. ओके. एक आहे हरिता आणि एक आहे नलिनी. ओके. सो या दोघी जणी आहेत. समजा दोघींकडे पण टाइम काय सेम आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सगळ्यांकडे 24 तास इक्वली आहेत. पण का बऱ्याच वेळेला काही लोकं त्याचा खूप चांगला वापर करतात आणि काही लोकं त्याचा चांगला वापर नाही करत. तर त्याच्या मागचं कारण म्हणजे एनर्जी मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट ते लोकं करत नाही, तर एनर्जी मॅनेजमेंट करतात. सो जसं सांगितलं, हरिता आणि नलिनी या दोघींकडे आहेत ना 3 तास आहेत. ओके. दोघींना एक काम दिलंय प्रोडक्टिव्ह वर्क करायचं आणि ते काम कंप्लीट करायचं 3 तासामध्ये. पण हरिताला ते काम करायला ना खूप जास्त वेळ लागतो. तिला असं वाटतं, की मी करू नाही शकत आणि मे बी 3 तास माझ्यासाठी इनफ नाहीयेत. आणि नलिनीला असं वाटतं, की हां, मी इझिली करू शकते. माझ्यासाठी हे खूपच एकदम सोप्पं गोष्ट आहे. तर ह्याच्यामागचं रिझन काय? कारण की हरिता जी आहे ना, ती तिच्या मनामध्ये भरपूर सारे डाउट्स आहेत, क्वेशन्स आहेत. मी हे करू शकेल की नाही वगैरे आणि तिच्यामध्ये एनर्जी काय आहे? लो आहे. म्हणून ती त्या 3 तासामध्ये ते काम करू नाही शकणार. ओके. व्हेअर नलिनी आहे ना, ती इझिली करू शकणार. का? कारण की तिला माहिती आहे, की एनर्जी मॅनेज कशी करायची. ओके. सो आपण समजून घेऊया, की नक्की ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यातले 3 इम्पोर्टंट पार्ट्स कुठले एनर्जी मॅनेजमेंटचे. ओके. तर एनर्जी मॅनेजमेंटचे 3 इम्पोर्टंट पार्ट म्हणजे फर्स्ट म्हणजे तुमची फिजिकल एनर्जी, सेकंड आहे तुमची इमोशनल एनर्जी आणि थर्ड आहे तुमची मेंटल एनर्जी. ओके. फिजिकल एनर्जी म्हणजेच काय, की आहे ना आपण आपल्या बॉडीमधून आपण एनर्जी आपल्याला मिळत असते. सो ती एनर्जी आपल्याला कशा-कशातून मिळते? तर आपण जे काही फूड इंटेक करतो, म्हणजे जे आपण बोलतो, की न्यूट्रिशियस आपण जे काही न्यूट्रिशन घेतो, ओके, न्यूट्रिशियस फूड असतं, जे न्यूट्रिशन आपण घेतो त्याच्यातून आपल्याला जी एनर्जी मिळते, त्याने काय होतं, ती झाली तुमची फिजिकल एनर्जी. किंवा तुम्ही चांगली झोप घेत आहेत, 7 to 8 अवर्सची तुमची स्लीप आहे किंवा तुम्ही एक्सरसाइज करत आहात. सो ही झाली फिजिकल. म्हणजे ह्या गोष्टी केल्याने तुम्हाला काय मिळते? फिजिकल एनर्जी मिळते. ओके. दुसरी झाली इमोशनल एनर्जी. आता इमोशनल एनर्जी ड्रेन होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, की तुम्ही खूप जरा जुन्या भावनांमध्ये, रागामध्ये किंवा रुसव्यामध्ये अटकून बसला आहात. तुमच्या आजूबाजूची लोकं आहेत, ते तुम्हाला खूप जास्त ड्रेन करत आहेत. इमोशनली खूप इम्पॅक्ट करत आहेत तुमच्यावरती आणि तुम्ही कंटिन्युअसली म्हणजे बोलतात ना, इमोशनली अनअवेलेबल लोकं अट्रॅक्ट करत आहेत. सो ह्या सगळ्या केसेसमध्ये काय होते, तुमची एनर्जी ड्रेन होते कुठची? तर इमोशनल एनर्जी ड्रेन होते. आणि ती इमोशनल एनर्जी ड्रेन होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं असतं, तर तुम्हाला कशावरती फोकस करायचंय? तुमच्या इमोशन्सवरती फोकस करायचंय, की तुम्ही काय फील करताय? फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप जास्त ड्रेन फील करतायत, लाइक खूप अँग्री फील करतायत किंवा खूप म्हणजे जसं की राग बोलतो आपण त्याला, रुसवा आहे मनामध्ये किंवा भीती आहे. सो असे तुम्ही काय इमोशन्स फील करतात त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं. जेव्हा तुम्ही ते इमोशन शिफ्ट करतात, ज्याच्यामध्ये तुम्ही आनंद आतून फील करतात, फुलफिल्ड फील करतात, तुम्हाला आतून खूप छान वाटतं, पीसफुल वाटतं. सो हे सगळं काय झालं, तुम्ही इमोशनल एनर्जी मॅनेज करतात. आणि तिसरी आहे मेंटल एनर्जी. मेंटल एनर्जी म्हणजेच काय, की तुम्ही काय विचार करताय. जे तुम्ही विचार करतात ना, ते एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये क्रिएट होत असते. तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केले, तर पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होणार. जर तुम्ही निगेटिव्ह विचार केले, तर तुमच्या बॉडीमध्ये निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होणार. ओके. सो मग तुम्ही ओव्हर थिंकिंग करत आहात का? किंवा तुम्ही खूप जास्त पुढचा फ्युचरचा विचार करत आहात का? स्वतःला दुसऱ्यांसोबत कंपेअर करत आहात का? सो कंटिन्युअसली जर हे विचार तुमच्या मनामध्ये चालू असतील, तुमच्या माइंडमध्ये चालू असतील, तर याचा अर्थ तुमची मेंटल एनर्जी काय होते? ड्रेन होते. सो ती मेंटल एनर्जी ओव्हरकम करण्यासाठी काय करायचंय तुम्हाला? तुमच्या विचारांकडे लक्ष द्यायचं, की कसं मी जास्तीत जास्त वेळा पॉझिटिव्ह विचार करू शकेल, कसं मी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करून स्वतःला पॉझिटिव्ह फील करेल आणि पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये शिफ्ट करू शकेल, की कसं मी दुसऱ्यांसोबत कंपेअर नाही करणार. मी फक्त स्वतःमध्ये फोकस करेल, की माझ्यामध्ये काय योग्य आहे आणि कसं मी स्वतःला प्रिव्हियस जे मी आहे त्याच्यापेक्षा बेटर बनवेल. सो हे काय झालं, तुम्ही कन्सिस्टंटली स्वतःच्या चांगल्या गोष्टींवरती विचार करत आहात. ओके. सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल, की 3 एनर्जी कुठच्या आहेत? फिजिकल एनर्जी,
मेंटल एनर्जी आणि इमोशनल एनर्जी. आणि या 3 एनर्जीसाठी तुम्हाला काय करायचंय, फिजिकल एनर्जीसाठी तुम्हाला चांगलं न्यूट्रिशन द्यायचंय, चांगलं फूड द्यायचंय, चांगली रेस्ट घ्यायची आहे. म्हणजे तुमच्या बॉडीला जे गरजेचं आहे, एनर्जी क्रिएट करण्यासाठी ते तुम्हाला द्यायचं आहे. देन तुमच्या माइंडला जे गरजेचं आहे, चांगली एनर्जी क्रिएट करण्यासाठी म्हणजे पॉझिटिव्ह विचार ते तुम्हाला द्यायचे आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि तिसरं म्हणजे जी गोष्ट म्हणजे इमोशनल एनर्जी ज्याच्यासाठी तुम्हाला कुठच्या चांगल्या फीलिंग्स फील करणं गरजेचं आहे. म्हणजे भावना आतून तुम्हाला त्या अनुभवता येणं गरजेचं आहे. त्या भावना तुम्हाला द्यायच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही या हाय एनर्जीमध्ये राहाल ना, ऑटोमॅटिकली तुमचं जे काम मे बी 3 तासाचं आहे ना, मे बी ते तुमचं 1.5-2 तासात पण होऊन जाईल. का? कारण की तिथे एका ठिकाणी काय होतंय, हरिताची जशी सिच्युएशन सांगितली, की तिच्याकडे काम आहे, पण ती खूप ओव्हर थिंकिंग करतेय, भीती वाटतेय तिला, हे करू शकेल की नाही, समथिंग हे आहे, ती जंक फूड खाते. सो तिच्यामुळे काय होतं, तिची एनर्जी ड्रेन होते. आणि इथे जी नलिनी आहे, ती स्वतःच्या बॉडीला चांगलं न्यूट्रिशन देते आहे, पॉझिटिव्ह विचार करते आहे, चांगलं स्वतःबद्दल फील करते, कामाबद्दल हॅपी फील करते. त्याच्यामुळे तिची एनर्जी हाय आहे आणि तिच्यासाठी 3 तास एकदम इझिली इनफ आहे. ओके. सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल, की एनर्जी मॅनेजमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ॲज कंपेअर टू टाईम मॅनेजमेंट. कारण की टाईम तुमच्याकडे लिमिटेड आहे, पण एनर्जी ही अनलिमिटेड आहे. आणि जरी ती डिस्चार्ज झाली, लाइक मोबाईलसारखी मोबाईलचं जेव्हा चार्जिंग लो होतं, तेव्हा आपण पुन्हा त्याला काय करतो, चार्ज करतो आणि फुल चार्ज करतो. चार्जिंगला लावून फुल चार्ज करतो. सो तसंच तुम्ही इथे पण काय करू शकतात, स्वतःला चार्ज करू शकतात. प्रत्येक वेळेला स्वतःची एनर्जी वाढवू शकतो. ओके. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. तुम्हाला काही याच्या रिलेटेड क्वेशन्स असतील ना, तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि अजून कुठच्या गोष्टींवरती तुम्हाला माइंडसेट रिलेटेड गोष्टींवरती प्रश्न असतील किंवा त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवावी असं तुम्हाला वाटत असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही सांगितलं आहे एनर्जी मॅनेजमेंट, ते तुमच्या लाईफमध्ये रिअलमध्ये इम्प्लिमेंट करा. जेणेकरून तुम्हाला स्वतःमध्ये तो बदल दिसून येईल, एनर्जी शिफ्ट दिसून येईल. ओके. थँक यू सो मच.